ओके. महाराष्ट्राचा जर विचार कराल तर आज कोकणातले काही भागांमध्ये चांगला पाऊस आज सकाळपर्यंत झालेला दिसून येतो आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये आज एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर विचार केला तर घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे पुण्याच्या. आणि कोल्हापूर आणि कोल्हापूरलगतचे जे घाटमाथे आहे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे. पुण्यासाठी जर विचाराल तर पुणे डिस्ट्रिक्टसाठी येलो अलर्ट आहे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. ओके. आजच्या तुलनेमध्ये उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये वॉर्निंगसुद्धा कमी केलेल्या दिसून येतात. येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी अजून मान्सून प्रोग्रेस होण्याचे चान्सेस आहेत. मान्सून एवढं फास्ट चाललंय तर पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? ज्या ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे त्यांनी वापसा कंडिशनसाठी वाट बघितली पाहिजे. आणि कृषी खात्याकडनं जे काही निर्देश आणि सल्ले येतील त्यांचंसुद्धा पालन केलं पाहिजे. ओके. पाऊस कमी होताना 29 तारखेनंतर दिसतो आहे. आणि त्यानंतरचे अपडेट्स आपण देत राहू. गुजरातच्या म्हणजे नॉर्थ कोकणच्या काही भागामध्ये आहे आणि काही भाग त्याचा मुंबई आणि मुंबईला रेड अलर्ट नाही सर. काल रेड होता, आज कमी केलं काही परत.